संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने उलटल्यानंतर ही मुख्य आरोपी अद्याप फरार आहे आणि या प्रकरणी आता सुरेश धस यांनी भाष्य केलं। आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं धस म्हणाले। दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतील। राजीनामा घ्यायचा की नाही याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हातात आहे। मात्र या प्रकरणामुळे त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते असं धस म्हणाले। दुसरीकडे त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं अशी मागणी हे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि आमदार करतात। प्रकाश सोळंकेंनीही हीच मागणी केली आहे। मात्र मी स्वतः त्यांचा राजीनामा मागितलेला नाही असंही धस यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं। हे जे संतोष देशमुखांचं प्रकरण आहे, महादेव मुंडेचं प्रकरण आहे, या दोन्ही प्रकरणाच्या बाबतीत 100% शेवटपर्यंत आमची जनतेची जी अपेक्षा माझ्याकडून आहे की हे फाशीला जाईपर्यंत आम्ही गप्प बसायचं नाही। हे सगळेच्या सगळे लोक फाशीला गेलेला आम्हाला पाहायचं आहे संतोष देशमुखच्या प्रकरणात। पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे। यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो। आणि आमचं काय आहे, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना। त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चाललाय, आम्ही तर पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललेलो। त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत। आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे। अनेक संघटना मागणी करतायत, जिथं जिथं मोर्चे निघतायत तिथं सुद्धा त्यांची मागणी हीच आहे। पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही। लोकशाहीतला त्यांचा अधिकार आहे, परंतु धनंजय मुंडेंच्या बाबतीमधली स्पष्ट भूमिका सगळ्यांचीच आहे की सध्या त्याची ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे। त्या प्रकरणाची कोर्टामध्ये मॅटर आहे। काही लोकांना अटक केलेलं आहे। आयजीच्या अध्यक्षतेखाली SIT नेमली गेलेली आहे, त्याची देखील चौकशी आहे। आणि त्याच्यामधनं जे काही निष्पन्न होईल, ज्या चौकशीतनं निष्पन्न होईल, आमची शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत यांना फासावरच लटकवलं पाहिजे। अशी प्रवृत्ती म्हणजे परत वाढणार नाही ही भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे। त्याच्यामुळे जोपर्यंत त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही, ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही।